अतिसेवन आयुर्वेदाचं किंवा औषधांचं हे जसे त्याचे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत, ते हानिकारक पण आहे. तुझं काय त्याच्यावर मत आहे? बरोबर आहे. आता काय होतं, आयुर्वेद हा फक्त जीर्ण व्याधींसाठीच वापरता येतो किंवा त्याची काय म्हणतो आपण कार्य त्याचं जे आहे ते खूप स्लो आहे आणि त्याच्यामुळे खूप उशिरा रिझल्ट येतात असा एक समज आहे. पण तसं काही नाहीये. लोक सगळीकडे कंटाळले की मग आयुर्वेदाकडे वळतात तुम्ही म्हटल्याप्रमाणे. काही उपाय राहत नाही आणि त्यामुळे तो ऑलरेडी जीर्ण किंवा क्रॉनिक झालेला असतो. मग अशा वेळेला मुळापासून त्याचे उपचार करणे हे गरजेचं आहे. आणि आयुर्वेदामध्ये काही वेळेला ड्रॉबॅक्स देखील असू शकतात की काही प्रकारची भस्म वापरली जातात, जसं की पारा, गंधक अशा गोष्टी वापरल्या जातात. त्याचं पूर्णपणे त्याचं शोधन नीट केलंय का किंवा त्याचं भस्मीकरण चांगल्या प्रकारे केलंय का आणि त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन काही नाहीये ना, किंवा क्वालिटी जी वापरतो आपण औषधांची ती चांगल्या प्रकारची आहे ना, याचा विचार करणं देखील अतिशय महत्वाचं आहे. फक्त तुम्ही एक कोणती गोष्ट प्रमाणामध्ये जर करत असाल तर त्याचा उपयोग व्यवस्थित होऊ शकतो. पण आता आपण फॉर एक्झाम्पल करोनाच्या वेळी बघूया की काढे घ्यायला सांगितले की घशामध्ये तुम्हाला कोणतेही बॅक्टेरियाज राहणार नाहीत, व्हायरस राहणार नाहीत म्हणून तुम्ही काढे करा. तर काढ्यांमध्ये देखील वापरली गेलेली जी औषधी वनस्पती म्हणजे पिंपळी सारखी, तुळशी सारखी, लवंगे सारखी उष्ण औषधी सगळी वापरली गेली आणि त्याचा देखील अतिसेवन केलं गेलं. मग अशा वेळेला ऑफकोर्स त्याचा दुरुपयोग, दुष्परिणाम तुम्हाला दिसणार.